श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे @स्वामी-3131. आजपासून म्हणजेच आज आपण 29 जुलै 2026 रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण आपल्या चॅनलला व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. गुरुपौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? महर्षी वेदव्यासांचे महत्त्व, पूजा कशी करावी, कोणती सेवा करावी, कोणते दान करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याचे संपूर्ण उत्तर. गुरुपौर्णिमा 2026 बुधवार 29 जुलै 2026 रोजी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमा साजरी केली जाईल. हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून यालाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? तर गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरु होय. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. म्हणूनच जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तोच खरा गुरु. गुरु फक्त आध्यात्मिक नसतो. आई वडील, शिक्षक, संत, सामान्याला योग्य दिशा देणारे प्रत्येक व्यक्ती गुरुच असतो. आपल्याला या गुरुपौर्णिमेला पूजा कशी करायची आहे? तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे, पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णू, श्री कृष्ण भगवान, दत्तात्रेय किंवा आपल्या गुरूंच्या स्वामी समर्थ अशा प्रतिमेची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुले, हार, अगरबत्ती, दीप, नैवेद्य अर्पण करायचं आहे. आपल्याला दिवसभरामध्ये मंत्र नामस्मरण करायचे आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या मंत्राचा आपल्याला घरात, देवासमोर किंवा मंदिरात, मठात जाऊन आपल्याला 11, 21 किंवा 108 वेळा जप करायचा आहे. न चुकता आपल्याला गुरुपौर्णिमेला सकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे. कोणती? तर आई वडिलांची सेवा, गुरूंची सेवा, वृद्धांची सेवा, आजारी लोकांची सेवा, मंदिर स्वच्छ करणे, गोसेवा, चारा देणे, पक्ष्यांना पाणी ठेवणे, झाडांना पाणी घालणे, गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, ग्रंथदान करणे, भजन कीर्तनात सहभागी होणे, अन्नदान देणे. सेवा ही निस्वार्थ भावनेने करावी. दान नेहमी पात्र आणि गरजू व्यक्तीलाच करावे. आपल्याला गुरुपौर्णिमेला चुकूनही या चुका करायच्या नाहीत. तर आपल्याला गुरुपौर्णिमेला कोणत्या चुका करायच्या नाही? तर या दिवशी गुरूंचा अपमान करायचा नाही. आई वडिलांचा अनादर करू नये, खोटे बोलू नये, भांडणे टाळावीत, राग करू नये, व्यसनापासून दूर राहावे, कोणालाही दुखवू नये. या गुरुपौर्णिमेचे फायदे बघण्यास गेलो तर ज्ञान वाढते, ज्ञान मिळते, जीवनात योग्य दिशा मिळते, मन शांत राहते, आध्यात्मिक प्रगती होते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. अशा प्रकारचे फायदे होतात. गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नसून गुरु, आई, वडील आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. महर्षी वेदव्यासांची कथा पाहण्यास गेलो तर गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. यामागील कारण म्हणजे या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला, अशी हिंदू परंपरेतील मान्यता आहे. महर्षी वेदव्यास हे ऋषी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र होते. त्यांचे मूळ गाव कृष्ण द्वापायन होते. तर जन्मामुळे त्यांना हे नाव मिळाले. तर त्यांचा वर्ण सावळा असल्यामुळे त्यांना कृष्ण असेही म्हणत. त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी एक महान कार्य केले. पूर्वी
वेद एकच स्वरूपात होते आणि सर्वसामान्यांना त्याचा अभ्यास करणे कठीण होते. महर्षी वेदव्यासांनी त्यांचे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद असे 4 भाग केले म्हणून त्यांना वेदव्यास ही उपाधी मिळाली. याशिवाय त्यांना महाभारतात 18 पुराणे आणि श्री भागवत महापुराण यासारख्या महान ग्रंथांची रचना केली. भगवान श्रीकृष्णांनी भागवत श्री गणेशांनी त्यांच्या सांगण्यावरून महाभारत लिहिण्याची प्रसिद्ध कथा आहे ती महर्षी वेदव्यासांनी जगाला ज्ञान, धर्म, भक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवावा म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा केली जाते. प्राचीन काळी विद्यार्थी गुरुकुलात राहून शिक्षण घेत असत. ते गुरूंची सेवा करत त्यांच्याकडून विद्या, संस्कार आणि जीवनमूल्ये शिकत असत. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करून गुरुदक्षिणा करत असे. हाच दिवस पुढे गुरुपौर्णिमा म्हणून प्रसिद्ध झाला. आपल्याला समजले असेल की गुरु हे ज्ञानाचे दीप आहेत. गुरूंचा आदर आणि सेवा केल्याने जीवनाला योग्य दिशा मिळते. आई वडील हे पहिले गुरु आहेत. त्यानंतर शिक्षक आणि आध्यात्मिक गुरुचे सर्वोच्च मानले जाते. ज्ञान देणारा प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हाच गुरुपौर्णिमेचा खरा संदेश आहे. अशा प्रकारे गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी असणार आहे. तर ती कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा कशी करायची आहे, काय सेवा करायची आहे आणि काय दान करायचे आहे याच्याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. याची कथा देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर अजून काही तुम्हाला याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही @swami-3131 या चॅनलवर नक्की तुम्ही कॉमेंट्स पाठवा. मी नक्की नवीन अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल. अशा प्रकारे आपल्याला 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि आपल्याला या दिवशी जी सेवा करायची आहे 108 वेळा नक्की तुम्ही 108 वेळा किंवा 11 किंवा 21 वेळा तुम्ही नक्की जप करायचा आहे. तो जप कोणता तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला जी दान करायचे आहेत तर ते कोणते दान करायचे आहे, गाईला गोसेवामध्ये जाऊन तुम्ही चारा द्यायचा आहे, पक्ष्यांना पाणी ठेवायचे आहे, आईवडिलांची सेवा करायची आहे, गुरुची सेवा करायची आहे, वृद्धांची सेवा करायची आहे, आजारी लोकांची सेवा करायची आहे. मंदिर असेल, कुठे मठ असेल तर तिथे जाऊन आपल्याला स्वच्छता करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी या 9-10 दिवसामध्ये कोणतीही गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करता आली नाही तरी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करू शकताय. अशा प्रकारे आपण या दिवशी आपल्या आईवडिलांना, शिक्षक, संत या अशा लोकांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. आणि कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. थँक्यू.